नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनल स्टडी फ्लो अपडेट्सवर। मित्रांनो, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि सकारात्मक अपडेट समोर आलेले आहे। ही अपडेट आहे भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालय महाराष्ट्र शासन, ज्याला म्हणलं जातं डायरेक्टरेट ऑफ जिओलॉजी अँड मायनिंग नागपूर, यांच्याकडील रिक्त पदांबाबतची नुकत्याच मिळालेल्या एका माहितीच्या अधिकाराखालील म्हणजे आरटीआय उत्तरातून गट ब आणि गट क आणि गट ड मधील रिक्त जागांची अधिकृत आकडेवारी समोर आलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हीच माहिती सविस्तर पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब नक्कीच करा। ऑफिशियल डॉक्युमेंट मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनच्या लिंकचा वापर करा। फर्स्ट लिंक आहे ती आर्टिकल रीड करू शकता किंवा व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, तिथे सुद्धा हे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले असतात। मित्रांनो, जर तुम्ही एमपीएससी गट ब सारख्या परीक्षांची टार्गेटेड तयारी करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे। गट ब मध्ये एकूण मंजूर पदे 24 आहेत, त्यांपैकी 9 पदे सध्या रिक्त आहेत। यात निरीक्षक, अधीक्षक आणि वरिष्ठ सहाय्यक अशा दर्जेदार पदांचा समावेश आहे। गट क मध्ये सर्वात जास्त म्हणजे 57 पदे रिक्त आहेत। यामध्ये प्रामुख्याने वरिष्ठ लिपिकच्या 3 जागा आहेत, कनिष्ठ लिपिकच्या 7 जागा आहेत, अधिकार शुल्क निरीक्षकच्या 3 जागा आहेत आणि दोरखंडवालाच्या 17 जागा आहेत। म्हणजे या सर्व पदांचा समावेश ग्रुप सी मध्ये होतो आणि होत आहे। आणि शेवटी गट ड राहतं, तर गट ड मध्ये शिपाई आणि मदतनीस यांच्या पदांची एकूण 36 पैकी 23 जागा रिक्त आहेत। म्हणजेच मित्रांनो, तिन्ही गट मिळून संचालनालयात जवळपास 89 ते 90 पदांचा मोठा बॅकलॉग आहे, जो भरला जाणे अपेक्षित आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, ही अपडेट तुमच्यासाठी महत्त्वाची का आहे आणि आता तुम्ही काय करायला हवं? तर मित्रांनो, आरटीआयच्या पहिल्या पानावर शासनाने स्पष्टपणे एक ओळ नमूद केलेली आहे। सरळ सेवा पदभरतीबाबत आवश्यक कारवाई शासन स्तरावर सुरू आहे। या एका ओळीचा अर्थ असा होतो की शासनाच्या हालचाली सुरू आहेत आणि आगामी काळात आपल्याला या पदांची अधिकृत जाहिरात पाहायला मिळणार आहे। आता तुम्हाला 3 गोष्टी आत्ताच करायच्या आहेत। सर्वप्रथम अभ्यासात सातत्य ठेवायचं आहे। सरळ सेवेचा अभ्यासक्रम, TCS IBPS पॅटर्न आणि चालू घडामोडींचा अभ्यास अजिबात थांबू देऊ नका। डॉक्युमेंट रेडी ठेवा, कारण जाहिरात आल्यावर धावपळ नाही व्हायला पाहिजे। तुमचे नॉन क्रिमिनियर, डोमासाईल, EWS प्रमाणपत्र असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल, हे आत्ताच अपडेट करून ठेवा। तयारीला लागा, जाहिरात उद्या येऊ किंवा पुढच्या महिन्यात येऊ, तुमचा अभ्यास आजच 100% असायला हवा। मित्रांनो, या आरटीआयच्या मूळ प्रती PDF मी आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर केलेल्या आहेत, तिथे जाऊन तुम्ही तुमच्या पदानुसार सविस्तर जागा पाहू शकता। लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या अभ्यासू मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा। अशाच अचूक आणि खात्रीशीर अपडेटसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।